विधानसभा, नगरपालिका आणि आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजय असल्याचं सिद्ध केलंय। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात त्यांनी भाजपलाच नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षांनाही जोरदार यश मिळवून दिलंय। भाजपने जवळपास 9 महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून 29 पैकी 24 महापालिकांवर भाजप शिंदेसेना युतीनं वर्चस्व सिद्ध केलंय। नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर 1 चा पक्ष ठरलाय। जवळपास सर्वच ठिकाणी भाजपच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्यात। मुंबईतही भाजपचा महापौर बसणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मुंबईतील सत्ता राखू शकलेले नाहीये। हा दोन्ही ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। मात्र पुणे पिंपरी चिंचवडमध्येही तेच पाहायला मिळालं। भाजपनं आपलं एकहाती वर्चस्व सिद्ध करत दोन्ही राष्ट्रवादी ज्या एकत्र आल्या होत्या त्यांना धोबी पछाड दिलेला आहे। तर मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या पारड्यात तब्बल 118 जागा पडल्या तर ठाकरे बंधूंचे 71 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत। उद्धव ठाकरेंना 65 तर राज ठाकरेंना केवळ 6 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेसनं 24 जागांवर विजय प्राप्त केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागांवर आपला विजय प्राप्त केलेला आहे। एमआयएमचं पाहायला गेलं तर मुंबईत 8 जागांवर एमआयएम विजयी ठरलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अवघा एक उमेदवार या ठिकाणी निवडून आलाय तर समाजवादी पार्टीने 2 जागांवर विजय मिळवलेला आहे। उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांना आज मातोश्री निवासस्थानी बोलवण्यात आलंय। नगरसेवकांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जल्लोष साजरा होणार आहे आणि या जल्लोषानंतर उद्धव ठाकरे आणि सर्व नगरसेवकांची बैठक देखील पार पडणार आहे। या बैठकीत आता उद्धव ठाकरे नगरसेवकांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजेच मुंबईला नवा महापौर कधी मिळणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आता मुंबईला नवा महापौर कधी मिळणार आणि कोण महापौर होणार असा प्रश्न विचारला जातोय। आणि आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड होण्यासाठी आणखी 1 आठवडा तरी लागू शकतो। आज रात्री मुख्यमंत्री फडणवीस दावोस गुंतवणूक शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत। ते थेट 25 जानेवारी रोजी परतणार आहेत। त्यामुळे महापौर पदाची निवडणूक 26 जानेवारी नंतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।